प्रकारचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आलेला आहे आणि तो नुसता डेटा नाही, प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज हे वारंवार आलेले. त्याच्यामुळे तर सध्याही आपण दृश्य पाहतोय. रोहित पवार यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले. कांदा प्रश्नी ते आंदोलन करत होते, मोर्चात सहभागी झाले होते आणि यावेळी रोहित पवार यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या पुणे नाशिक महामार्गावर मंचर इथे हे आंदोलन केले जात होतं. कांद्याला हमीभाव द्यावा, नाफेड अंतर्गत याची खरेदी केली पाहिजे या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी हा मोर्चा काढला होता. दरम्यान रोहित पवार यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आणि या संदर्भात सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून. अमोल, रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, सध्या तिथे मोर्चाची काय स्थिती आहे? नक्कीच आपण पाहिलं की कल्याणी पुणे नाशिक हा महामार्ग रोहित पवार यांनी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील सरपळांचे किंवा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर रोहित पवार यांच्या आंदोलनावर त्यांच्या समवेत खासदार निलेश लंके असतील, त्याचप्रमाणे आळंदी खेड विधानसभेचे आमदार बाबाजी काळे असतील, अन्य काही नेते स्थानिक नेते असतील, यांचा खरं तर ते आंदोलनावरती ठाम होतं. प्रशासन वारंवार त्यांना विनंती करत होतं, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी घेत होतं, परंतु ते त्यांच्या मागणीसाठी ठाम होते. 25 रुपये हमीभाव मिळाल्याशिवाय शासनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नसल्याचं या ठिकाणी रोहित पवार यांनी सांगितलं. परंतु पोलीस प्रशासन वारंवार विनंती करून सुद्धा या ठिकाणी रोहित पवार आपल्या आंदोलनावरती ठाम होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने थोडेसे या ठिकाणी त्यांना अटक करून खरं तर मंचर या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. अमोल, महाविकास आघाडीतले अनेक इतर नेते सुद्धा सहभागी झाले होते. या सगळ्याच नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले का? हो, नक्कीच. या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संपाळ असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उभाटाचे आमदार जे आहेत बाबाजी काळे, त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे रोहित पवार असतील किंवा निलेश लंके असतील, यांना या ठिकाणी अटक करण्यात आली. अमोल, शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी आता काय प्रतिक्रिया दिलेली आहे? त्यांनी संताप व्यक्त केलाय का पोलिसांच्या सगळ्या कारवाईवर? नक्कीच शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना पाहायला मिळत. या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात होत्या. एकीकडे शक्ती महामार्ग होत असताना आपण खरं तर शेतकऱ्यांच्या कांद्याचा हमीभाव देऊ शकत नसल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोलमजुरी करून मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या त्यांच्या या खरं तर श्रमावरती खरं तर पाणी फेरलं जात आहे आणि नाफेडच्या वतीनं खरं तर 15 रुपये 80 पैसे नाशिकला खरेदी केली जाते, परंतु पुण्यामध्ये तोच कांदा या ठिकाणी 8 रुपये किलोने खरेदी केला जात आहे. यावेळेस अमोल कोल्हे यांनी खरं तर आपल्या पोस्ट माध्यमातून सांगितलं की शेतकऱ्यांचा कांदा 5 ते 6 रुपये किलोने जर व्यापाऱ्यांनी घेतला आणि तो नाफेडला 15 रुपये किलोने विकला तर शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळणार नाही, त्यामध्ये व्यापाऱ्यांनाच फायदा होईल असंही या ठिकाणी बोलले. धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर रोहित पवार यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, नाफेड अंतर्गत खरेदी व्हावी या मागण्यांसाठी सध्या महाविकास आघाडीकडून हा महामोर्चा काढण्यात आला होता. मात्र या सगळ्या नेत्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं. आम्हाला त्या ठिकाणी पोलीस ढकलून बसवण्यात आलेला आहे आणि याने कुठे शेतकऱ्यांचा पुणे नाशिक महामार्गावर कांद्याच्या प्रश्नी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महामोर्चाचं आयोजन केलं होतं. अनेक शेतकरी सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. मात्र आता या सगळ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं यांना या ठिकाणी अटक करण्यात येते. या ठिकाणी खासदार निलेश लंके